पुरस्कार भेटला आहे सर, काय बोलायचं आज? पुरस्कार तर मिळाला. मी असं म्हणतो की गेले अनेक वर्ष सामनासारखं वृत्तपत्र या देशात काम करत आहे. हा पुरस्कार त्या वृत्तपत्राला आणि जे वृत्तपत्र ज्यांनी स्थापन केलं बाळासाहेब ठाकरे यांच्या ठिकाणी आम्ही निमित्त आहोत. गेले 32 वर्ष मी सामनाचा संपादक म्हणून काम करतो. कधीही कोणते पुरस्कार शक्यतो आम्ही घेतले नाही, पण मंगेशकरांकडून सन्मान होणं हे आमच्यासाठी माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणून मी हा स्वतः पुरस्कार घ्यायला आलो. सर, हिंदी में देखिए, सामना एक ऐसा अखबार है इस देश में, एक मराठी भाषा में निकलने वाला एक अखबार है. बाळासाहेब ठाकरे की वजह से पूरा देश और पूरे विश्व में सामना को एक मान्यता मिली. एक प्रखर विचारधारा वाला अखबार है. लगभग 30 साल से भी ज़्यादा मैं उनका संपादक रहा हूँ. कभी पुरस्कार के बारे में हमने सोचा नहीं, ना हम कभी पुरस्कार लिया भी है. लेकिन अगर मंगेशकर परिवार ने एक पुरस्कार दिया है व्यक्तिगत तौर पर मुझे बतौर संपादक, तो मैं मानता हूँ ये मेरा अखबार का गौरव है, सामना का गौरव है. इसलिए हमें खुद पुरस्कार लेना है. थैंक यू सर. बहुत बहुत बड़ी शाम है ये. एक मंगेशकर फैमिली ने जिन लोगों को अवार्ड दिया है, ये एक बहुत ही बड़ी बात है. और सबसे बड़ी बात यह है कि लता जी और तमाम मंगेशकर फैमिली जिनको म्यूज़िक यानी मौसीकी में इतना इंटरेस्ट है कि वो तमाम दुनिया में इनका नाम लिया जाता है. न सिर्फ हिंदुस्तान में उन्होंने एक बहुत ही ज़बरदस्त जगह बना रखी है, बल्कि तमाम दुनिया में उनको याद किया जाता है. और हर जगह पे बहुत बड़ी इज्जत के साथ उनके परिवार को, उनके परिवार, उनके चाहने वालों को बहुत इज्जत के साथ देखते हैं. शुक्रिया. थैंक यू. सर, ये एक अवार्ड अवार्ड सर एक अच्छे से आप हळू हळू म्हणजे मला बोलता येईल काहीतरी. बोला. सर, आज की शाम बहुत ही ब्यूटीफुल है. आज आप यहाँ पे प्रेजेंट हैं. मैं चाहता हूँ कि आप नहीं, एक बेहतरीन पुरस्कार है ज़िंदगी का, तो बड़ी खुशी है. और क्या, नहीं तो मैं कहीं पुरस्कार स्वीकार करने में ना आम तौर पे जाता नहीं, लेकिन ये इतना बड़ा पुरस्कार है और इस बहाने सभी लोग मिले, आप लोग मिले. धन्यवाद. कोई कंट्रोवर्शियल क्वेश्चन मत पूछिए. हाँ, कोई इस बहाने, नहीं तो फिर ये अवार्ड का जो मज़ा है वो किरकिरा हो जाएगा. सर, अवार्ड की बात चली तो एक बात आपसे जानना चाहूँगा, क्या परिभाषा है सर? आप भी सीनियर एक्टर रह चुके हैं, अवार्ड की परिभाषा क्या मानते हैं? कुछ नहीं, जो हमने आज तक काम किया है उसके लिए कोई पीठ पे हाथ रखता है, बस, और कुछ नहीं. और इतना बड़ा सम्मान है मास्टर दीनानाथ जी, लता जी के पिताजी, तो बड़ा अच्छा लगता है यार. कहीं ऐसे नहीं लगता कि पिताजी गुजर गए, माँ गुजर गई, फिर से लगता है कि माँ बाप को दोबारा मिले, तो बड़ा अच्छा लगा. सर, मराठीमध्ये सांगा ना सर, इतका मोठा पुरस्कार आज भेटला आहे, काय प्रतिक्रिया देणार? कारण की तुम्ही काय पर प्रतिक्रिया काय, छान आनंद झाला. पुन्हा आई वडिलांना भेटल्याचा आनंद असतो. म्हणजे मी तेच म्हटलं की आता आपण परतीच्या वाटेवर असताना पुन्हा आपल्याला लहान होता येतं या अशा पुरस्काराने, आणि बरं वाटतं, छान वाटतं. आणि एवढी मोठी मंडळी होती, सगळे मोठे मोठे लोक, त्यांच्या बाजूला बसताना आपल्याला आपण कसं होतं की आपण किती छोटे आहोत हे लक्षात आलं ना की पुन्हा आपल्याला थोडं मोठं होता येतं. नाही तर काय होतं की आपण स्वतःला आपण काहीतरी समजायला लागलो. आणि मग प्रत्येक क्षेत्रामधल्या माणसाचं तसंच असतं. सचिननी काल सेंचुरी लावली,
तर ते एकदा टाळ्या वाजवतो, पण पुन्हा दुसऱ्या दिवशी आपण पुन्हा त्यांनी सेंचुरी लावावी. त्यावेळी जर तो आऊट झाला तर आपण मग पुन्हा नाराज होतो. तसं नटांचं आहे, राजकारण्यांचं आहे, सगळ्यांचं तसंच आहे की रोज परीक्षा असते आणि त्या रोजच्या परीक्षेमध्ये तुम्ही पास झालात तर आनंद आहे त्या सगळ्या वाटचालीला. आणि हा तसा त्या पाठीवर ठेवलेला हात अतिशय आनंद झाला. सर महाराष्ट्र में भी सिनेमाघर चालू हो चुके हैं एंड अब आप तो जानते हैं क्योंकि आप फ्रेटर्निटी से हैं, सबकी फिल्में बैक टू बैक रिलीज आपका क्या कुछ पाइपलाइन में हम देखेंगे फिल्में? नहीं नहीं नहीं, मैं फिल्में बहुत करता हूँ, वैसे भी मैं फिल्में बहुत करता हूँ. कहीं सही कुछ होगा. फिल्म करने की वजह यह है कि आप कुछ कहना चाहते हो उसके ज़रिए, तो ये आपके अंदर कुछ होना चाहिए. दूसरी बात होती है पैसे चाहिए, तो जो कहना है उसके लिए स्क्रिप्ट चल रही है. और पैसे की बात है, जो 2 वक्त की रोटी के लिए उतने कमाए हैं तो उसके लिए कोई कॉम्प्रोमाइज़ करना नहीं पड़ता. सर कहने के साथ में सर आपके फैंस भी आपको देखना चाहते हैं, फिलहाल आपको तो हम एक्स में देख ही रहे हैं. नहीं देखो भाई, देखना किस वजह से चाहते हैं. आपने कुछ थोड़ा ठीक काम किया है तो वैसा ठीक काम लेकर अगर मैं आपके सामने आता हूँ तो आ जाऊँगा, नहीं तो ना आए तो क्या फ़र्क पड़ता है. तो सर जो स्क्रिप्ट पे आपके पुराने काम चल रहा था, क्या कुछ जॉनर होगा सर? नहीं बिल्कुल बताएंगे यार. फिर नहीं बिल्कुल नहीं, फिर टिकट कौन कटवाएगा. थैंक यू सर, थैंक यू सो मच. एक सेकंड आगे सर सर एक मिनट सर एक मिनट राजू जी साहेब पाठी जा ना. अनुषा एक मिनट, अनुषा नंतर घे. एक मिनट सर सर पाटेकर साहेब, पाटेकर साहेब सर सरकार
माझा नंबर घेतो. अरे नंबर घेशील तेव्हाच पाठवशील माझा मोबाईल नाही नाही माझा निलेश भाई सन्माननीय खासदार श्रीयुत संजय राऊत सर. नाना साहेबांनी जी सूचना केली ती मान्य लगेच करून बदल करतो. आदरणीय खासदार आणि ज्येष्ठ व श्रेष्ठ पत्रकार श्रीमान संजय राऊत सर. यानंतर मी विनंती करतो अविनाशजींना की त्यांनी नीरजा यांचा इथे स्वागत करावं पुष्पगुच्छ देऊन. त्यानंतर आज ज्या डॉक्टर्सचा आपण इथे सन्मान करणार आहोत त्यांना पुरस्कृत करणार आहोत त्यांची मी इथे नावं घेतो आणि त्यांना आपण इथे सन्मानित करूया. डॉक्टर निशित शाह, डॉक्टर अश्विन मेहता, डॉक्टर प्रतीत समदानी, डॉक्टर राजीव शर्मा, डॉक्टर समीर जोग, आणि सर्वात महत्त्वाचं आम्हा सर्व आजच्या या कार्यक्रमाचे जे प्रायोजक आहेत आणि यानंतर मी विनंती करतो पद्मश्री भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना की त्यांनी आजच्या या सोहळ्यानिमित्त मनोगत व्यक्त करावं. जो ये इनाम अवार्ड मिला है इसके लिए इट इज़ अ वेरी बिग ऑनर और प्रिविलेज और के लिए बहुत थैंक यू दीदी जी और हृदयनाथ जी स्पेशली प्रेस की तरफ से. बस मेरी एक विनंती है हृदयनाथ जी कि जो अवार्ड है वो उसके लिए ऑफ कोर्स इट इज़ अ बिग ऑनर और अचीवमेंट टू गेट इट. सिर्फ जो कैश अवार्ड है ये मेरी विनंती है कि आप ट्रस्ट के लिए रखो और जो आप अच्छा काम कर रहे हैं ट्रस्ट की तरफ से उसके लिए इस्तेमाल करो. आपको मंचावर बसलेल्या सगळ्या मान्यवरांना मी आदराने नमस्कार. मला बोलता येत नाही, मी तसे नर्वस असते नेहमीच, पण आज मी बोलते कारण मी गात राहिले, मी म्युझिक देत राहिले, मी मुलांसाठी काम केलं आणि मी शेवटी एक पुस्तक लिहिलं माझ्या दीदीसाठी. माझ्या दीदीचं बालपण मी तिला परत द्यावं म्हणून मोठी तिची सावली हे पुस्तक लिहिलं. त्याला सगळ्या आपण लोकांनी प्रतिसाद चांगला दिला, माझं खूप कौतुक केलं आणि आज त्याच्याबद्दल मला माझ्या आयुष्याच्या संध्याकाळी दीनानाथ प्रतिष्ठानने हे अवॉर्ड देऊन माझे बाबा मला माझ्या घरी परत पाठवले. देखिए सज्जनों, आज मुझे एक सुप्रसिद्ध गायिका ने याद दिलाया कि मैंने उनके कम से कम
100 स्टेज प्रोग्राम्स का मंच संचालन किया है। तो मैंने कहा तो उन्होंने कुछ ऐसे कामयाब रही और जिन्होंने हिंदी फिल्मों में भी अपना एक अलग मकाम किया। ये वो अपने नाम से काम नहीं पाया, काम से नाम पाया। सफल गायिका ही नहीं, एक सुविख्यात चित्रकार भी हैं और फिल्म निर्मात्री भी। का सर्वोच्च राष्ट्रपति पुरस्कार भी प्राप्त हुआ था। और आज उषा मंगेशकर पा रही हैं दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार। मंचावरील मान्यवर आणि आपण सर्व, आपणा सर्वांना माझा नमस्कार। आजचा हा पुरस्कार माझ्याकरता फार फार विशेष आहे। असे बरेचसे पुरस्कार मला मिळालेले आहेत, पण हा सर्वोच्च पुरस्कार आहे, कारण तो माझ्या वडिलांच्या नावाने आहे। हा त्यांचा आशीर्वाद मला ज्यांनी दिलेला आहे, ज्यांनी आणून दिलेला आहे, तो माझा लहान भाऊ हृदयनाथ। हे त्याचं प्रतिष्ठान आहे आणि त्या प्रतिष्ठानने मला आज सन्मान केलेला आहे। माझे वडिलांचं नाव सगळ्या जगाला माहिती आहे आणि ते माझे बाबा, त्यांच्या नावाचा पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार आहे। त्याला मी अत्यंत मनापासून आणि अत्यंत प्रेमाने जपून ठेवीन। आपला सर्वांचा आशीर्वाद मला मिळाला याबद्दल मी आपल्या सर्वांची आभारी आहे। नमस्कार। बड़े फिल्म उद्योग में एक बड़ी सफलतम अभिनेत्रियों में से एक, आज शायद मन ही मन गुनगुना कर पारितोषिक से कह रही हूं कि आपकी नजरों ने समझा फख्र के काबिल। आवाज नहीं है। यहाँ उपस्थित सभी जनों को मेरा बहुत बहुत प्यार और नमस्कार। आज इस समारोह में मुझे सप्रेम आमंत्रण के लिए मैं भाई दीनानाथ जी का मैं हृदयनाथ जी का, भारती जी का और विशेष करके लता जी का मैं बहुत बहुत आभारी हूँ। और आज मुझे पूजनीय मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार से सम्मानित किया जा रहा है। इसके लिए मैं इस संस्था का बहुत बहुत आभारी हूँ। धन्यवाद। जय महाराष्ट्र। और एक बात, मैं ये जो अपना चेक है ना, यहाँ के जो ट्रस्ट है, यहाँ मैं भेंट करना चाहती हूँ। मैं वेट करना चाहती हूँ। अगला अवार्ड है प्रदीर्घ हिंदी चित्रपट सेवा पुरस्कार। देखिए, चित्रपट नहीं, खलनायक भी एक महत्वपूर्ण पहलू है। बुरा होना, जितना बुरा उतना अच्छा, लेकिन
गुड इवनिंग फ्रेंड्स। बहुत अच्छा मुझे लग रहा है कि इतने बड़े बड़े आदमी और इतने बड़े बड़े डॉक्टरों के बीच में मुझ जैसे शरीफ आदमी को भी बुलाया है। मैं हरीश जी का बहुत शुक्रगुजार हूँ, उन्होंने बहुत ही कुछ बोला और ऑल द बेस्ट सर। बहुत काइंड वर्ड्स, थैंक यू फॉर द काइंड वर्ड्स टू। This award is the best award that one can get because जो मंगेशकर फैमिली है सब के सब इतने गुणी हैं कि इन्होंने ना सिर्फ अपना नाम हिंदुस्तान में मशहूर किया है, इतने ज़बरदस्त किया है, बल्कि तमाम दुनिया में इनके संगीत की तारीफ। मैं जब भी बाहर जाता हूँ फॉरेन कंट्रीज में तो देखता हूँ कि तमाम जितने भी म्यूजिक लवर्स हैं, इररिस्पेक्टिव ऑफ द कास्ट, क्रीड, रिलीजन एंड कम्युनिटी और कंट्री, हर एक की गाड़ियों में लता जी के, आशा जी के, सबके कैसेट्स होते हैं एंड दे लव very much. We are very proud of that because she is there from our country, and this Mangeshkar family will always be there in the golden birds everywhere in the Indian history. अब बाकी जो है हम आर्टिस्ट लोग, चाहे हरीश जी ने बोला कि बहुत ही शरीफ आदमी हैं, तो हम आर्टिस्ट लोग एंड द मेंबर्स ऑफ आवर फ्रेटर्निटी किसी भी मजहब के हों, किसी भी जगह से हों, हमारा मकसद सिर्फ एक ही होता है, आप लोगों की दुआएं, आप लोगों को हमारा काम संभालना ताकि चलता रहे। इसलिए हर आर्टिस्ट अपने चाहने वालों को सिर्फ एक ही बात कहता है कि ज़मीं बदले, ज़मा बदले, ज़माने की हवा बदले, अगर मैं तुमसे बदलूं तो मुझसे मेरा ऊपर वाला बदले। और आखिर में दोस्तों, मैं सिर्फ ये कहना चाहता हूं कि जिंदगी में कभी मायूस मत हुई। लाइफ इज ए चैलेंज, फेस इट। बहुत बहुत प्रॉब्लम्स आती हैं और याद रखो कि बुझ जाए शमा तो जल सकती है, कश्ती हदे तूफान से गुजर सकती है। अरे मायूस ना होना, इरादे ना बदलना, तकदीर किसी वक्त भी बदल सकती है। शुक्रिया, थैंक यू सो मच, ऑल द बेस्ट, थैंक यू वेरी मच। कितना सुंदर कहा कि सौभाग्य न सब दिन सोता है, देखें आगे क्या होता है। दोस्तों, ये मानना मुश्किल गुजरता है कि अभिनय जैसी है, दिस इज वॉट आई एम, टेक इट और लीव इट, मैं जो हूं सो ये हूं, चाहे तुम्हें जैसा लगे। लेकिन अगर इन्हें ज्यादा समझना है तो इनके सैकड़ों नाटक और फिल्मों में से और कुछ नहीं तो एक नट सम्राट देखिए, देखिए, बूझिए, गुनिए। आपको नाना पाटेकर नाम के एक संवेदनशील कलाकार के भीतर झांकने का अवसर मिलेगा। देवियों और सज्जनों, नाट्य चित्रपट सेवा पुरस्कार श्री नाना पाटेकर। नमस्कार सगळ्यांनाच।
महत्त्वाचा पुरस्कार मिळालेला आहे. फार बरं वाटलं, आनंद झाला. इतक्या वर्षाची ती सगळी वाटचाल असते, त्याचा परिपाक असतो, कुठेतरी पाठीवर कोणीतरी हात ठेवतो. बरे सगळ्या यशाला किंवा अपयशाला आपण एकटेच जबाबदार असतो अशातला भाग नाही. आजूबाजूची खूपशी मंडळी असतात. त्यामुळे केवळ हा पुरस्कार माझाच आहे असं मला वाटत नाही. इतका प्रवास मोठा लांबचा झाला हे काही लक्षात सुद्धा येत नाही. मला अजून असं वाटतं की मी आता सुरुवात करतोय. भीमानी, तुम्हाला खरं सांगतो, नटसम्राट जर आज करायचं झालं तर मी एक वेगळ्या पद्धतीनं करेन. कारण काय, नामच्या माध्यमातून शेतकऱ्यांची दुःख ज्यावेळी पाहिली त्यावेळी असं वाटलं की नटसम्राटाची दुःख ही 4 भिंतीतली आहेत आणि त्यांची दुःख ही उघड्या आभाळाखालची आहेत. त्यामुळे आज ते करत असताना मी अतिशय वेगळ्या पद्धतीनं करेन. नट म्हणून मी नेहमीच म्हणतो की सुखदुःखाची व्याख्या ही सतत बदलत राहिली पाहिजे, तर नट म्हणून तुम्ही काहीतरी छान करू शकाल. एकच गोठलेलं सुख आणि गोठलेलं दुःख त्याच पद्धतीनं मांडत राहिलो तर मला असं वाटतं नट म्हणून मी संपेन, थांबेन. आणि सुदैवानं किंवा दुर्दैवानं म्हणा, या दुःखांना सामोरं जाता आलं आणि त्यामुळे ते सगळंच बदललेलं आहे. आपण परसेप्शन म्हणतो, दृष्टिकोन म्हणतो, तो सगळा इतका बदललेला आहे. आणि हे नशीब आहे की ह्या परतीच्या वाटेवर असताना आपल्याला असं काहीतरी सुचणं आणि तिथे इतकी माणसं येऊन मिळणं आणि त्यांनी त्यांच्याबरोबर आपण काम करणं. आपल्या म्हणजे ही जागा नव्हे, नामचं काम किती आहे आणि काय आहे हे बोलण्याची. पारितोषिकाच्या निमित्तानं एक असा माईक तुमच्या समोर येतो, त्यामुळे तुम्हाला 2 शब्द बोलता येतात. तुमच्या मनामध्ये नेमकं काय आहे ते तुम्हाला सांगता येतं. मगाशी तुम्ही कविताच्या संदर्भात बोलत असताना एक फार छान वाक्य बोललात. मला तिथे वाहा सुद्धा बोलता नाही आलं. वाह छान असं सुद्धा नाही, कारण ते छान नव्हतं. एकाच रंगामध्ये आपण ज्यावेळी आपला देश रंगवायचा प्रयत्न करतो तर ते नाही. आपला देश हा इंद्रधनुष्य आहे, त्यामुळे ते बाकीचे रंग जर वजा केले तर काय गंमत नाही. त्यामुळे आपलं जे इंद्रधनुष्य आहे भारत, तो इंद्रधनुष्यच राहू दे. सगळ्यांनाच तिथे त्या रंगाला तिथे वाव आहे. सगळं छान आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही लिहिता, मी हे तुमची त्या दिवशी ठाण्याला ती तुमच्या कविता ऐकल्या. अप्रतिम लिहिता, फार सुंदर लिहिता, नेमकं लिहिता, छेदणार लिहिता. संजय खूप जुना मित्र आहे, खूप छान लिहितो. पण तू मगाशी जे म्हणाला संजय, अरे तुरे मी करतो लहान आहेस वयानं म्हणून, एरवी कीर्तीनं फारच मोठा आहेस लोकांना माहिती आहे. त्यामुळे केवळ नाही, शब्द हे फार महत्वाचे असतात. क्रांती घडत असताना तुमचे शब्द मग आमच्या नटाकडे येतात, मग आम्ही ते मांडतो. कवयित्री लिहितात त्यावेळी मग ते आम्ही मांडतो. सगळी जी क्रांती आहे जी सुरू होते ती ह्या चौकोनामध्ये होते. चायनामध्ये चित्रपट दिग्दर्शकाला एकदा विचारलं की तुम्ही क्रांती दाखवतच नाही तुमच्या चित्रपटातून, तिकडच्या सगळ्या मर्यादा, रिस्ट्रिक्शन्स. तो दिग्दर्शक म्हणाला, नाही, मी माझ्या प्रत्येक चित्रपटामध्ये सूर्योदय दाखवलेला आहे. त्यांची क्रांतीची व्याख्या ती आहे, त्या सगळ्या मर्यादामध्ये राहून त्यांनी ते त्या पद्धतीने सांगितलं. त्यामुळे आपण इथे सगळे जे जमलेलो आहोत हे खरे तर आपण एकत्र धावणारे आहोत. ही रिले आहे. एक बॅटन तू धावल्यानंतर माझ्या हातात द्यायचा, मी धावलो की त्यांच्या द्यायचा, आणि ही शर्यत पूर्ण होते आणि आपण सगळ्यांनी जिंकायचं असतं. राजकारण हे खरंच एक वेगळ्या ह्याच्यावर आहे. राजकारणावर हा विषय संपतो असं नाही. हे सगळे घटक नसतील तर राजकारण पूर्ण होत नाही. त्यामुळे आपण फार तितकेच महत्त्वाचे घटक आहोत आणि त्या घटकाची जाणीव ठेवून आमचा हा असा सन्मान करतो. तो घटक आहे. आपण एक तुम्ही रिप्रेझेंट करत असता कुठल्या कुठल्या गोष्टींना, तर हा एक सामुदायिक सगळ्यांचा तसा सांकेतिक सत्कार आहे आणि तो सत्कार स्वीकारताना खूप आनंद होतो. आपण त्या सांकेतिक ह्याच्या आज तिथे एक निमित्त म्हणून आलेलो आहोत.
मला सिन्हा जी तुमच्या घराच्या बाजूला अगर जे बैंड्रा स्कूलापट जो था उसके बगल में आपका घर था, मैं बैंड्रा स्कूलापट में था और वहाँ से हम झांक के आपके घर में देखते थे। तो चित्रपट सृष्टि से मेरा पहला संबंध जो आया वो आपके घर की वजह से आया है। आपके पिछले गली में धर्मेंद्र साहब रहते थे, तो मैं वहाँ से गुजरते वक्त वहाँ थोड़ी देर हम खड़े रहते थे, तो रास्ते वही थे, हरियाली भी वही थी। अरे नहीं, हम तो मतलब सच कहता हूँ, अब क्या कहें हम, दिल तेरा दीवाना हम जब कहते हैं, या सभी आपकी जो फिल्में जो थी वही पुरानी, उसके गाने, ये तो आप बड़े खुशनसीब लोग हैं कि इतने बेहतरीन गाने आपके नसीब हुए। उस वक्त के गाने जो है, आज की बात मैं कर नहीं सकता, लेकिन उस वक्त के जो है, और वजह है सामने है, ये जो फैमिली है मंगेशकर फैमिली, उनकी आवाज़ की वजह से हमने इतना, आज हम कभी मायूस होते नहीं। चोपड़ा साहब आपने कहा कभी मायूस नहीं होना, मायूस होने की कोई ज़रूरत ही नहीं, इतनी बेहतरीन आवाज़ कान में गूंजती रहती है। हाँ हाँ, वही तो है ना, और हम आपके भी दीवाने थे। देखिए, ईश्वर की मर्जी, उन्होंने देखिए मुझे एक्ट्रेस बना दिया और लता दीदी के गाने मुझे गाने पड़े, और उसी वक्त मुझे लता दीदी के साथ मुलाकात भी हुई। तो मैं अपने आप को धन्य मानती हूँ, ईश्वर को भी धन्यवाद देती हूँ कि लता दीदी सिर्फ सिंगर ही नहीं, वो माँ सरस्वती है। बहुत 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 नमन। नहीं, उसकी वजह से ही, इन्हीं की वजह से क्या था, ये सभी लोग जब भगवान सुर बांट रहे थे ना, तो ये फैमिली आगे खड़ी थी और मैं पीछे खड़ा था। इनको सब बांट दिया, फिर हमारे हिस्से में कुछ रहा नहीं, है ना। तो कभी कभी मैं कोसता हूँ भगवान को कि मैंने कहा ये क्या है, फिर भी ये क्या कम है कि हमको सुनने को मिला, और क्या चाहिए। मैं छान इतक्या काही वेळ असुरांच्या लोकांमध्ये वावरत असताना सुराच्या दुनियेमध्ये येता आलं, तिथं आनंद आहे, फार सुंदर आनंद, फार सुंदर। पुन्हा एकदा धन्यवाद। छान कविता लिहित राहा, मला त्या ऐकायला आणि वाचायला आवडते। आज का जो चेक है, दीनानाथ प्रतिष्ठान के पास बहुत कुछ है, तो एक ऐसी संस्था को दे दीजिए जो गांव खेड़े में काम करती है, और इसकी ताकत रखते हैं वो 1 लाख उनके लिए बहुत बड़ी। तो आप क्या चाहते हैं कि मैं लेके जाऊँ? ना, मुझे दे, नाम फाउंडेशन को दे दो। नहीं, मैं मजाक नहीं तो मैंने कहा ना, मास्टर दीनानाथ ट्रस्टी के जो चैरिटेबल संस्था है, उनको जो मैं उनको मैं सपोर्ट करती हो, जिनको वो सही लगे, जो जिनको सही है। हाँ जी, नहीं, she is absolutely ignorant about those people. So, obviously त्यांना माहिती नाही आहे, त्यांना तिकडे खरंच गावखेड्यामध्ये हां हो जायला। पुन्हा एकदा धन्यवाद। त्याच्यानंतर आभार मानण्याचा एक मोठा कार्यक्रम असेल, तो मी आत्ताच संपवतो। तुम्ही आलात सगळेजण, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे। दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानातर्फे, आणि आपला मूळचा कार्यक्रम आपण लवकर सुरू करू, त्याच्यामध्येच वेळ जातो। हा, राजीव खांडेकर म्हणतो मला बोलायचं, आता तुला इतका वेळ तुला आम्ही तुझ्याकडनं घेतलेलं बक्षीस, आता अजून काय बोलायचं तुला? ये रे राजीव, ये तुलाही थोडा वेळ देतो। मंचावरील सगळी मान्यवर मंडळी आणि मित्र, कारण नानाने कार्यक्रम संपवलेला होता, पण जाता जाता मला एक छोटी बोधकथा सांगावीशी वाटते, ती सांगून मी थांबतो।
एकदा भगवान विष्णूंच्याकडं जन्माला आलेला आहे, त्याच्याकडं जाऊन तिथं जा म्हणजे तुला कळेल. नारद गेले, त्या जागी पोहोचले, ते सुरवंट बघितलं आणि ते मरण पावलं. नारद एकदम दचकले, हे काय झाले? आणि म्हणाले भगवान विष्णूला, तुम्ही काय, मला मी विचारलं काय, तुम्ही मला पाठवलं कुठं? पिल्लांना जन्म दिलाय, त्यातल्या त्या पिलाकडं तिथं जाऊन तू ये, म्हणजे तुला कळेल सत्संगाचा फायदा काय असतो. बघितलं, त्याचाही प्राण गेला. त्यांना काय कळालं नाही, ही काय भानगड आहे. परत आले, तिथे एका गाईनं वासराला जन्म दिलाय, त्या वासराला तिथं जाऊन ये तू, मग तुला कळेल. पंडित जी से 2 शब्द कहने की विनती करना. धन्यवाद. मी एक शाह बघतो की 2019 आणि 2020 ह्या 2 वर्षात कोरोनामुळे आम्हाला 24 एप्रिल ही बाबाची पुण्यतिथीची मूळ तारीख आम्हाला रद्द करावी लागली. कारण त्यावेळी दीनानाथ नाट्यगृह किंवा अन्य कुठलेही नाट्यगृह किंवा अगदी लहानसा हॉल पण अशा ठिकाणी डॉक्टर्सनी सांगितलं होतं की लोकांनीही येऊ नये, तुम्हीही कार्यक्रम आयोजित करू नये, आणि सरकारने तर बंदीच घातलेली होती. तर आम्हाला 2 वर्ष बाबांची पुण्यतिथी करता आली नाही. ह्या वर्षी पण 24 एप्रिलला बंदी होती, म्हणून ती तारीख आम्ही बदलून 24 नोव्हेंबर ही ऑड तारीख घेतलेली. ही बाबांची पुण्यतिथीची खरी तारीख नाही, खरी तारीख आहे 24 एप्रिल. आणि 24 एप्रिल 2022ला ह्याच रंगमंचामध्ये बाबांची पुण्यतिथी आणि जोरात आम्ही सादर करणार आहोत. मी उपस्थितांना आग्रह विनंती करतो कि त्यांनी जरूर इथं उपस्थित राहावं. हरीश जी आप भी जरूर पधारिएगा. महाराज जी से मैं एक विनती करता हूँ कि दीदी की खास इच्छा है कि आप वो पारितोषिक लें, तो आपने उसका स्वीकार किया है, उसको वापस मत कीजिएगा. वो पैसे आप अपने बैंक में डालिएगा और आपको जिस अच्छी संस्था को देना है उस अच्छी संस्था को दीजिएगा. दीदी की इच्छा है, पूरे मंगेशकर परिवार की इच्छा है, और मैं सबके बहुत आभार मानता हूँ. सबसे ज़्यादा आभार मानता हूँ खांडेकर साहब के, इसलिए कि मुख्यमंत्री बीमार होने के बाद, मुख्यमंत्री आजारी झाल्यानंतर कुणी मला अध्यक्षच मिळत नव्हता, आणि जो जो अध्यक्ष मिळायचा त्याने काहीतरी वेगळी तारीख घेतलेली असायची. तर शेवटी मी असं म्हटलं भारतीला की आपल्याकडे म्हण आहे ना की काय, कबरेला घागराने गावाला वळसा, असं काहीतरी म्हण आहे आपल्याकडे. तर आपले अतिशय जवळचे मित्र खांडेकर साहेब यांना काय आपण विसरलो आहोत. आणि भारतीने सांगितलं की लगेच आम्ही त्यांचा नंबर शोधून काढला, आहेच नंबर म्हणा आमच्याकडे. आणि त्यांनी प्रत्येक अध्यक्ष जसं नाही म्हणतो असं त्यांनी अनेक वेळा नाही भेटला, पण मी त्यांना सोडलं नाही, त्यांचा पाठलाग करत राहिलो आहे. पहिल्या रात्री ते नाही मिळालेत, मी परत त्यांना फोन केला, परत ते नाही मिळालेत, पण सकाळी त्यांना साक्षात्कार झाला, आणि तो साक्षात्कार दिला मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी. कारण दीनानाथ मंगेशकरांची पुण्यतिथी कोणीही टाळू नये असं मुलगा नाही तरी मला वाटतं, तर त्याने ती टाळली नाही. ते आले, मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. नंतर नाना पाटेकर आपलं शेत सोडून कसं काय इथं आले, त्यांचे म्हणून मी आभार मानतो. आणि मुख्य आभार मानतो हरीश भीमाडे, की त्यांना माहिती की इथं सगळे मराठी प्रेक्षक असतात. अशा स्थितीमध्ये पण ते आपल्या हिंदीच्या शक्तीनं आपल्याला इथं 2-2 तास खेळून ठेवतात. तर मी सर्वांचे आभारी आहे. आणि रंगमंचावरले सर्व मोठे डॉक्टर्स, विद्वान डॉक्टर, आणि माला सिन्हाजी,
चोपडाजी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो मी. धन्यवाद. थैंक यू. हिरनाथ भैया, मैं आज बहुत बड़ी आशा लेकर आई थी कि मेरी दीदी से मुलाकात होगी, उनका दर्शन कर पाऊंगी, पर वो मौका आज मुझे मिला नहीं. पर इतना मैं विनती करती हूँ कि जब आप घर जाएं, दीदी को मेरा सहस्र सहस्र कोटि कोटि प्रणाम कहिएगा. और मेरी बहुत इच्छा है कि मैं दीदी से एक बार मिलूं. तो कुछ ऐसा कुछ प्रबंध कीजिए कि मैं जाके मैं दर्शन करती हूँ. मैं उनकी बहुत बड़ी पुजारन हूँ, आपको नहीं पता भैया. मैं क्या कहूँ, आज आई वॉज थिंकिंग दैट इफ शी विल बी हियर, पर कोई बात नहीं, मेरा इतना क्या कह दीजिएगा. नमस्कार. अरे वा, मराठी मस्त बोलते. ये जा अहो सरकार प्लीज जरा माझा नंबर घे. अरे नंबर घेशील तेव्हाच पाठवशील. माझा मोबाईल आहे. नाही माझं